त्यांच्या भावभावकीमध्ये पोटतिडकीच्या आधारावर त्यांच्यावर आरोप केले जातात. ते सगळं काय खोटं आहे, काय खरं नाही. एकंदरीत कुणाच्या असं अडचणीला धावून गेले नाही असं कधीच झालं नाही. कोणाचं काय पण असू द्या, दवाखान्यात असू द्या, शेतकऱ्याच्या एखाद्या बँकेच्या अडचण असू द्या, कधी एका फोनवर केलं त्यांनी नाही उचलला तर त्यांचे पाठीमागं 2-3 भाव आहेत ते सुद्धा धावून जातात. एकही रुपया खर्च बसवराज पाटलाचे पॅनल एकही रुपया खर्च न करता फक्त चहाची वेळ मला थोडक्यात तेवढ्यावर जवळजवळ 600 ते 700 फरकाच्या मतावर ते निवडून भारतनानाचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांना म्हणजे पक्षाचा ह्याचा त्याचा काही संबंध नाही. त्यांच्या मागे जनसमुदाय भरपूर आहे, ते 100% निवडून येते. त्यात जेवढी गावं आहेत ती त्याच्यापेक्षा जास्त घरकुलं मारोळी गावामध्ये झालेली आहे. माझ्या मते एक 270 घरकुलाचं काम सध्या मारोळी गावात झालेलं आहे. युवा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही दिवसेंदिवस अत्यंत रंगतदार वळणावर होत चाललेली आहे. तसं बघायला गेलं तर अतिशय हाय व्होल्टेज गट इथला मानला जात आहे. एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप असतील किंवा मागची केलेली कामं, तुम्ही काही कामं केली नाही ती, उपरा उमेदवार किंवा इथला उमेदवार भ्रष्टाचाराची कामं असतील, अशी काय काय बरेचसे मुद्दे इथल्या उमेदवारांबद्दल निघत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपण मारोळी गावातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत. नक्की पाटील कुटुंबाची मारोळीमध्ये नक्की काय इमेज आहे, मारोळीतले सर्वसामान्य नागरिक पाटील कुटुंबाबद्दल काय विचार करतात, एकंदरीतच जिल्हा परिषद निवडणुकीचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार बसवराज पाटील यांच्याबद्दल सर्वसामान्य मारोळीकर काय विचार करतात, हे आपण आज इथल्या आपल्यासोबत तिन्ही मारोळीकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग काय बोलते बघूया. नमस्कार. नमस्कार. मारोळीत कसं वातावरण आहे? एक नंबर आहे, काय सुद्धा अडचण नाही. बसवराज पाटलाला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि गेली जवळजवळ ते 15 ते 17 वर्ष झाली गावची सेवा करतात. त्यांना सांगायचं म्हटलं तर त्याच्याबद्दल महत्त्वाचं म्हटलं तर जवळजवळ गेली 15 वर्षामध्ये पॅनल टू पॅनल त्यांचं निवडून येते आणि त्यांनी लोकांसाठी बरेचसे काय काय कामं केलेली आहेत. कुठल्याही कामाला म्हणजे आश्वासन दिलं केलं नाही असं कधीही होत नाही आणि हाकेला येणारा माणूस आहे. पॅनल टू पॅनल निवडून येणं आणि मला वाटतं त्यांनी उल्लेख सुद्धा केला बसवराज पाटलांनी की एकही रुपया खर्च न करता एकही रुपया खर्च बसवराज पाटलाचे पॅनल एकही रुपया खर्च न करता फक्त चहाची वेळ मला थोडक्यात तेवढ्यावर जवळजवळ 600 ते 700 फरकाच्या मतावर ते निवडून येतात. काय अशी जादू आहे पाटील कुटुंब? काय नाही, त्यांनी कामं केलेली आहेत तशी. लोकांशी कामं केलेली आहेत. कवा म्हणजे अडी अडचणीला निम्या रात्रीला जरी सांगितलं तर धावून येणारा माणूस आहे. त्यांचे जवळजवळ 3 भाऊ आहेत, ते याच कामावर आहेत, जनसेवाच, बाकी काय नाही. एकंदरीतच मारोळीच्या विकास कामाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मारोळीने भरपूर विकासाची कामे केलेली आहेत. मारोळीमध्ये जवळजवळ विरोधातली जी अनेक तक्रारी देतात, अडचणी आणतात, तरी ती कशाला डगमगत नाहीत. म्हणजे सांगण्यासारखे एक नाही एवढे कामं त्यांनी केलेले आहेत. एकही रुपया न खर्च करता निवडणुका आजकाल सध्या शक्य नाही. मग हे मारोळीमध्ये हे कसं शक्य झालं? बसवराज पाटील हा माणूस जनतेतला माणूस आहे, जनतेनं निवडलेला माणूस आहे आणि बसवराज पाटलाला लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. आणि बसवराज पाटील असा माणूस आहे की सर्वच कामं केलेलं आहे, कुठल्याही कामाला नाही असं नाही. गावामध्ये ठराविक तुम्हाला जर सांगायचं म्हणलं की एक 5% लोक विरोध आहेत म्हणजे कसं ते पोटतिडकीने आहेत. त्यांच्या भावभावकीतले म्हणा, समाजातले म्हणा, असं पोटतिडकीने एक 5% लोक आहेत. आमच्या गावामध्ये जवळजवळ 1500 पोलिंग आहे, मतदान आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 95% मतं होतात त्यांना. आता सध्या जी जिल्हा परिषदची जी निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी पण बघावं, आम्ही पण बघतो, त्यांना जवळजवळ 40 ते 50 मतं होणार आहेत ओनली. आणि ग्रामपंचायतीला जवळजवळ 15 वर्ष झालं पॅनल टू पॅनल सगळी जवळजवळ 50-100च्या फरकावरती टोटली मतात 700 मतं लिडिंगवरती ह्याने सरपंच होत. काही आरोप पण होत आहेत. आरोप पोटतिडकीने होत आहेत. आरोपाचा काय संबंध नाही, त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. त्यांच्या भावभावकीमध्ये पोटतिडकीच्या आधारावर त्यांच्यावर आरोप केले जातात. ते सगळं काय खोटं आहे, काय खरं नाही. एकंदरीत काय वाटतंय म्हणजे बसवराज पाटलांची इमेज ही एक नंबर चांगली आहे. त्यांना कुठेतरी घेरलं जाणे असं वाटते. हो वाटतंय. म्हणजे ते टार्गेटचा विषय कसा आहे माहिती आहे ना, तो भोसे गटामध्ये एकदम कामाचा माणूस म्हणून ओळखला जातोय, पूर्ण तालुक्यात ओळखला जातोय. त्यामुळे इमेज खराब करण्यासाठी गावामध्ये बोलले जातात. तरी सुद्धा ही जी निवडणूक आहे त्यांना जवळजवळ 5 फरकावरती निवडून येणार, काय सुद्धा अडचण नाही. हो, पूर्ण भोसे गटातच बोलले जाते आणि गावामध्ये त्यांना जवळजवळ 95% मतं होतात. विरोधात जवळजवळ माझ्या मते गेल्या ग्रामपंचायतीला 400 मतं पडलेत. आता यावेळेस त्यांना 50 ते 60च मतं पडणार आहेत.
जवळजवळ एक 2-3 कुटुंब जी आहेत ती त्यांची नातलगत ती तेवढे असं मिळून एक 50-60 मतं पडणार आहेत. काय कसं बघता तुम्ही आता एखाद्या सर्वसाधारण किंवा सर्वसामान्यात मिसळणाऱ्या माणसाची किंवा असे आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्या एकंदरीत ह्या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? ते चुकीचं आहे हो. हा ते आरोप सगळे आहे ना पोटतिडकीने केलेले आरोप आहेत. कामाचा माणूस यांचं इमेज खराब करावं, बसवराज पाटलाशींचं इमेज खराब करावं अथवा त्यांचं काहीतरी लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा व्हावं म्हणून केलेलं आहे. पण ही काय असं शक्य नाही. ठीक आहे. काय नाव आपलं? बाळासाहेब राजा मारोळीचं. कसं आहे मारोळीचं वातावरण? चांगल्या वातावरण एक नंबर आहे. आता मारोळीच्या एकंदरीतच मारोळीकर म्हणून तुम्हाला काय वाटते की भोसे जिल्हा परिषद गटाला आता तुमचा नेता ही निवडणूक लढवते, काय भावना आहे? मावळे गावातली बाहेरच्या भोसे गटानं सगळ्यांनी दुसरा पडला निवडून द्यावं. काम त्यांनी करणार, काम केलेलं आजपर्यंत आहेत. गावात त्यांनी ग्रामपंचायतमध्ये ह्याच्यामार्फत भरपूर कामं केलेली आहेत. काय कामं झाली? काय काय गावातले केले, रोड केले, ते गेले, पाणी केले, काम घरकुलची कामं केले. गावातील बसवराज पाटलांची काय कामं? गावातील आमच्या गावच्या मठाचं ते तीर्थक्षेत्र ह्याच्यामध्ये मठ बसवलेलं आहे. त्याच्यामुळं त्या मठाला 2 कोटी रुपये निधी मंजूर करून दिलेला आहे. अजून गावात घरकुलाची कामं केलेली आहेत. जवळजवळ 10-15 विहिरी मंजूर केलेल्या आहेत. माझ्या मते एक सभामंडप जे आहे ते आमच्या गावामध्ये 3-4 सभामंडप त्यांच्या कारकिर्दीत झालेला आहे. अजून तालुक्यात जेवढी गावं आहेत ती त्याच्यापेक्षा जास्त घरकुलं मारोळी गावामध्ये झालेली आहेत. माझ्या मते एक 270 घरकुलाचं काम सध्या मारोळी गावात झालेलं आहे. एवढी कामं करून सुद्धा आरोप प्रत्यारोप का होत आहेत असं वाटतं? ते आमदारांना मारोळी गावामध्ये कार्यकर्ते नाहीत. त्यात एक 2-4 माणसं सांभाळलेली आहेत त्यांनी. ते फक्त असे पोटतिडकीनं बोलतात. त्याचा काही फरक होईल वाटतं? का अजिबात होत नाही. अजिबात मतामध्ये काय सुद्धा फरक होतो. हो. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रेवणसिद्ध ठोंबरे. कसं बघताय मारोळीकर ह्या निवडणुकीकडे? मारोळकरांचं सांगायचं म्हणलं तर बसवराज पाटील हे चांगले माणूस आहे. आणि त्यांच्यावर जे आरोप होतात ते भ्रष्टाचार हे तर तालुक्याला माहिती आहे माणूस कसा आहे. ते काय आम्ही सांगायची गरज नाही. तालुक्यांना सर्व त्यांचं माहिती आहे. ते मला वाटतंय कुणाच्या असं अडचणीला धावून गेले नाही असं कधीच झालं नाही. कोणाचं काय पण असू द्या, दवाखान्याचं असू द्या, शेतकऱ्याच्या एखाद्या बँकेच्या अडचण असू द्या, कधी एका फोनवर केलं त्यांनी नाही उचलला तर त्यांचे पाठीमागं 2-3 भाव आहेत ते सुद्धा धावून जातात. आणि आता जे त्यांच्यावर आरोप होतात ते भ्रष्टाचार केला आहे ते पहिलीपासून आम्ही छोटे लहान होतो तेव्हापासून ते नानाचे एकनिष्ठ राहत आले. आणि आम्ही पण त्यांच्याशी एकनिष्ठ राहत आलो. कारण त्यांची शिकवण आहे एकनिष्ठ राहणाऱ्याला फळ भेटत असतं कधी ना कधी. आणि ही भोसे गटात जेवढी जनता आहे ते नानावर प्रेम करणारी जनता आहे. आणि ही जनता जनताचं प्रेम आहे म्हणून त्यांना आज उभा केलंय. ते जनतातून उभा राहिलेले. आणि जे भ्रष्टाचार सांगतात ते भ्रष्टाचार केले असते तर त्यांनी आज एकनिष्ठ पक्ष पकडला नसता. आणि आमचे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके त्यांनी 3दा पक्ष बदलला तरी सुद्धा ते जनतेतून निवडून आले 3दाही. आणि सांगायचं म्हटलं तर बसवराज पाटील हे भारतनानाचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यांना म्हणजे पक्षाचा ह्याचा त्याचा काही संबंध नाही. त्यांच्या मागे जनसमुदाय भरपूर आहे. ते 100% निवडून येते. का असं का टार्गेट केलं जातं असं काय वाटतं? म्हणजे निवडणूक टार्गेट म्हणजे ह्या माळ भागातला बसवराज पाटील कणखर नेता आहे. काय म्हणजे ते आमदाराच्या विरोधातला आहे. त्याचं म्हणजे अस्तित्व संपवण्यासाठी सगळं चालू आहे. पण असं काय संपत नाही. जनतेचा फुल सपोर्ट. जनता श्रीमंत माणूस पैसा काय सुद्धा फरक पडत नाही. इथली माळरानातली जी जनता आहे ती कामाचा माणूस बघतात. हा आता गेल्या म्हणजे 15 वर्षामध्ये भारतनाना आमदार होते. भारतनानाकडे काही पैसा नव्हता. ते जनतेच्या सुखदुःखात सगळ्या बाजूत सहभाग होऊन जनतेशी कामं करून ते निवडून येतात. आणि त्यांच्या तालमीत ह्यांनी पण तयार झालेले आहेत बसवराज पाटील. त्यामुळे ह्यांना पैशाची काही गरज पडणार नाही. हो. आणि आज जे आमच्या बसवराज पाटलावरती जे आरोप झाले ते आमदाराच्या दबावाखाली झालेला आहे. असं त्यांनी किती जरी काय बोलले तरी त्यांच्या मताला काय फरक पडणार नाही. त्यांना गावामध्ये आता भोसे गटामध्ये भरपूर मताधिक्य भेटणार आहे.